तंबाखू खाऊ नका, सिगारेट ओढू नका, आमकामकं करू नका. आपल्या लोकांना सांगायचं आपल्याला. हो, प्रचार हा संप्रदायाचा आपल्यापासून सुरू करायचा असतो. आपल्यापासून सुरू. तुम्हाला एक माहिती आहे का, जोगवा मागायला पीठ आधी घरून घ्यावं लागतं का दुसऱ्याच्या घरून? जोगा माहिती आहे देवीचं, आधी इतकं घरून घ्यावं लागत आहे. मग साहेब पुढचीला कळत हे जोगा मागायला आधी. मग आधी आपल्यापासून सुरुवात करावं लागते. आपल्यापासून. विठाला रुद्री नावाची देवता आहे. देवतेचे अनन्य महत्व आहे. फार मोठं नाविन्य देवतेच्या बाबतीत. मला असं वाटतं की माझ्या ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना, नामदेवरायांना, चोखोबारायांना, नाथबाबांना, सावताबाबांना, रविदास महाराजांना, चोखोबारायांना, मीराबाईंना, मुक्ताबाईंना, कबीरांना लक्षात आलं असेल की पुढच्या काळात ही भरकटलेली जनता शास्त्र, वेद, पुराण न मान्य देवाकडे जातील. म्हणून त्यांनी त्याच वेळेला लिहून ठेवलं, शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजी होते की ते. क्या बात. जे स्वतःच्या पोटाला भीक मागायला लागले ते देव तुमचं काय कल्याण करणार आहेत? अशा देवांच्या नादी लागायचं नाही. देवीला अनन्य साधारण महत्व आहे, पण देवी मानायची कोणती हा महत्वाचा विषय आहे. ज्या देवीला बळी आवडतो ती देवी तुम्हाला मान्य कशी ठरेल? संप्रदायाला कशी मान्य होईल? ज्या देवीला बोकड आवडतो, ज्या देवीला कोंबडा आवडतं, ज्या देवीला ढवळे लिंब आवडते. आखाड्यातल्या देवीला बदनाम केलं काय काय पांचट लोकांनी. बाबाजी चोखोबाराकडे अमृत शुद्ध करण्यासाठी अमरपुरीचा राजा इंद्र 5-4 वेळेस गेला, पण प्रांत बदलून गेला. अमृत नाही शुद्ध झालं. स्थान महात्म्य असते. चोखोबाराय ज्या वेळेला मंगळवेढ्यात होते त्यावेळेलाच अमृत शुद्ध झालं. पण हे चंद्रभागेच्या तीरावर एका लिंबाच्या झाडाखाली भजन करीत बसले होते. त्यावेळेला इंद्र अमृताचे कलश घेऊन त्या लिंबाच्या फांदीवर बसला. एक. दुसरी गोष्ट, गरुडाच्या हातानं षडवैरुण्य लक्ष्मीनं तिथं आणून ठेवले, म्हणून लिंबाच्या झाडात लक्ष्मीचं अधिष्ठान सांगितलं. आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीच्या दर्शनाला जात असताना पाण्याचा तांब्या ताटात भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लिंबाचा डाकळा ठेवत होते. ही प्रथा होती. हल्ली 10 वर्षात ही प्रथा मोडली आणि तिसराच कार्यक्रम सुरू केला. तिला नाव दिलं मर्याई. काही नालायकाच्या जिबेचे चोचले पूर्ण होण्याकरता या हलकटाईनं तशा प्रथा सुरू केल्या. कायदा सुद्धा मानित नाही बरं या प्रथा. आपलं संविधान सुद्धा रामराजे मानित नाही. आपलं संविधान सुद्धा बलीच्या प्रथेला मानित नाही. संविधान सुद्धा, कायदा सुद्धा मानित नाही. कायदा सुद्धा तर वारकरी संप्रदाय कसा मानील? मग या दोन्ही गोष्टी न मानता मधले जर मानित असतील तर हे पलानीचे आहेत. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतं तुम्हाला एक सांगू का, न ऐकणाऱ्या लोकांपुढे पुढे बडबड करणं म्हणजे वक्त्यानं स्वतःचा वेळ मातीत घालणं, आणि चांगलं ऐकूनही त्याच्यासारखं न ऐकणं म्हणजे आपल्या पिढ्या बरबाद करणे. हे सत्य करणं, हे भागवत लावणं, हे मोठी मोठी गोष्टी करणं, एवढाला खर्च करणं, इतकाले मंडप लावणं, आणि आपण जर त्याच्यातलं काही घेत नसाल तर असं समजायचं सगळे पैसे शेगडीवर टाकून फुकून दिले, चुलीत टाकून फुकून दिले. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. अहो गुण आला पाहिजे, गुण आला पाहिजे. तेव्हा एका माणसाची परिस्थिती नाजूक, 5 एकर जमीन, 5ला 5 एकर फुकली आणि 2 लाख याजानं काढले. लोकांची तर सालान धरून फेडू, पण पेशंट वाचला. हे शिन्ने आला म्हणजे जाऊ द्या, मुंबईला जाऊन पोट भरू, पण माणूस वाचला ना आपला. याला काय म्हणायचं? शिन्ने आला. 5 एकर जमीन गेली पण डॉक्टरला निदान नाही लागलं. हे मातीत गेलं रे सगळं, म्हातारं वाचलं नाही, जमीन गेली. याला शिन आला म्हणते. शिन शिन शिन. मग आपण करून जर काही गुण येत नसेल तर शिन आला समजायचा. आपण केल्याच्या नंतर गुण आला तर आपलं जाऊ द्या रे सगळं, पण आपल्याला गुण आला असं म्हणायचं. विठाला विठाला. रुद्री नावाची देवता आहे. इथपर्यंत आलतो मी. रुद्री नावाची देवता आहे. अनन्य साधारण महत्व आहे जगदंबेला. तू आधी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. गोड गोड अनन्य साधारण. विष्णू कवींनी फार सुंदर असं काव्य केलं जगदंबेच्या बाबतीत. इकडं ज्ञानोबा आहे, तुकोबाराने सुद्धा. विटेवरी सखये बाई वो करी कृपा, माझे मन लागू तुझे बाई वो करी कृपा. उजळ कुळ दीपा बोध करी सोपा येऊन निलवला, येऊन निलवला. सत्य
सच्चित आनंद अंबाबाई हो करे कृपा. शहाण्याबाईनं घातलेलं लोणचं 2 वर्षाला खा. वाळून गेलं ना तर पाण्यात बुडू फोड चोखा तरी गोडच लागती. शहाणी शहाणीच विठाला विठाला विठाला. 3 बाऱ्या आरशापाशी उभी राहते का तिच्या चपातीत केस गवसत येतच. तिच्या पिठल्यात पण केस गवसना. तिनं भजे तळले तरी त्याच्यात केस भाजा तुटाच ना. ही दिवसात 3 बाऱ्या दाताळ घेऊन आरशा पुढं. तिचं लोणचं तरी कसं नीट लागल. या अशीच लागती जुनी विठाला विठाला. कॅमेऱ्यात घ्यान ते म्हातार. तुम्ही बी लय भांगारे कॅमेऱ्यात घेता. तुमचे कॅमेरे फुकते ना एखाद्याशी भांगाऱ्याला घेऊ चांगले घेत जा कॅमेऱ्यात. विठाला विठाला रुद्री नावाची देवता आहे. सात्विक सदाचारी पुण्यशील देवता आहे. त्या रुद्री देवतेचा प्रसाद होता बेलाचं फळ. बेलाचं फळ होतं. हवन केल्याच्या नंतर देवतेला बेल कोण्या देवतेची खीर प्रसाद असतो, कोणाला बेलाचं फळ प्रसाद असतो. देवतेचे प्रसाद निश्चित केलेले आहेत. हल्ली मध्यंतरी काही नालायकांनी वेगवेगळे फळ काढले. त्या फळाने सगळं मात्र होऊन गेलं. बेलाचं फळ तिचा प्रसाद आहे. त्या रुद्री देवतेचा साक्षात्कार झाला आणि देवतेनं सांगितलं, राजा तुझा पुत्र प्राप्त करण्यासाठी माझ्या मंदिराच्या पाठीमागे एक वारुळ आहे. त्या वारुळाचं खनन कर. तुझा पुत्र तुला प्राप्त होईल. राजाने विचार केला, आईसाहेब माझ्या पुत्राची काल अंत्यविधी झाला, भडागरी दिलाय. आज अस्थि संचयाचा कार्यक्रम झालाय. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय आणि आता मला पुत्र प्राप्ती. जा राजा, बघा मी रुद्री बोलते. आई जगदंबेचा साक्षात्कार लक्षात घेतला आणि पाठीमागं मंदिराच्या रावळाच्या पाठीमागं एक वारुळ झालतं. त्या वारुळ खनन केल्याच्या नंतर त्याच्या साधू प्राप्त झाला. सुपेकर बाबा तो साधू हनुमंतरायाचा उपासक होता. मी मागाशी बोलून गेलो ना, ब्रह्मचर्याचं आणि संन्यास धर्माचं तेज चेहरा पाहिल्यावर लक्षात येते. एक तेज असते, तेज असते, तेज असते. एखाद्याला उच्छेदून बोलतोय, मला पाप लागेल. मी वक्ता म्हणून काही गोष्टी पुराणात वाचल्या याच्याकरता सांगतो. मारुतीरायाचा उपासक तपश्चर्याला का बसला बाबाजी? भगवान शिवजीचं दर्शन घेत असताना एका स्त्रीचा पदर लागला. काय लोक असतील, काय अधिकारी, काय लोक अधिकारी असतील आणि तिच्या तितक्या पदराच्या पापातून मुक्त होण्यासाठी साधनेला बसला तपश्चर्या. वारुळ काढ्याबरोबर पुत्रवंत आशीर्वाद दिला. राजाने सांगितलं, महाराज महात्माजी मुलाचा अंत्यविधी झाला. आज अस्थि संचयाचा कार्यक्रम आहे. ये राखुंड घेऊन. समर्पितो गंगोदकहा. गरुडध्वजानं सांगितलं, ते राखुंड ती असती गंगेत टाकून द्या. स्थाना यत जर्व हो यज्जा येतो मृत्तिका. जिथं तुझा मुलगा अंत्यविधी झालाय त्या ठिकाणची मुठभर माती आण. करत त्वल भयो संजीवनी स्थित. हा प्रकार मुखारविंदातून पडल्याबरोबर गरुडध्वजाचा शंखवेन नावाचा पुत्र परत केला. इथपर्यंत ऐकायला गोड वाटलं सज्जनांना. पण कालांतराने विधीचा नियम आहे. एका साधूची तपश्चर्या फळाला आली. याच्याकरता काही वेळापुरता पुत्र परत आला, पण कालांतरानं त्या पुत्राला जावंच लागलं. म्हणून महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात, तुटला
तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्य संपलं, पुनश्च शंखवेनाला जावं लागलं, आयुष्य संपलं. अश्विनायन गोत्रातली माऊली, जिच्याकडं मूर्तिमंत तुकोबरा यावे, जिच्याकडं जगाच्या मालकाने सुदर्शन लावून तिचं घर थांबवावं, इतकी जिची अवस्था, एवढी मोठी अवस्था, या टोकाला गेलेली माऊली, तिला जरी ह्या लोकातली यात्रा सोडावं लागते. तुमची आमची काय कथा. राहिला पुढचा मुद्दा. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. आपण दोन गोष्टी सोडून जे जे केलंय ते आपल्यासाठी पसारा ठरलाय. दोन गोष्टी कोणत्या? एक सत्कर्म, एक सत्कर्म. आता सत्कर्माच्या यादीत खूप कामं येऊ शकतात. सत्कर्माच्या यादीत येणारी कामं एक दोन सांगतो. गावात 25 एकर जमीन म्हाताऱ्यानं 1 एकरची 25 एकर केली. एका टायमाला जेवलं, लोकांचे रानं खुरपिले, दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, बराशी खाणल्या, दुसऱ्याचे वळणं रचले. माळ भाग आहे तुमचा, डोंगर भाग, वळणं रचावत लागतात, गोटे डोंगराळ भाग आहे, वळणं रचले बाबाजी. आणि 1 एकरची 25 एकर केली, एकटंच पोट्ट बापाला सांभाळली. त्या कुरकुल्यावानी गालाची, सफरचंदावानी लाल जरीत गालाची, तिने हे बघला दाबला, आधी मुठीत दाबला, म्हणून एक सिनेमात गाणं काढलं, नवरा माझ्या मुठीत. सिनेमातले लोक बी येडे नव्हते हो, हुशार लोक होते ते बी. नवरा माझ्या मुठीत, आणि मुठीत, हा नाही पुढचं राहू, आणि मुठीत घेतल्याला बागला दाबताच येत असतो. असा दाबला, बगलात दाबला त्या चांडाळणीनं, त्या पापिनीनं. टकटक दिसायला तिघी जणी सासू सासऱ्याला न जेवायला देणार आहे. टकटक. हो, तुम्हाला पाहणं म्हणजे गिरगाव करायला गाय कापल्या इतकं पाप लागतंय. तुम्ही कहा मरतान तर मरू तिघी जणी. हो, तुमच्या तेरवीला भूत येऊन, भूत. उठा तुम्ही तिघी जणी, उठा. खरंच मारायच्या त्या तिघी जणी. जाऊ द्या, एवढ्यावर माफ करतो तुम्हाला. त्या म्हणत्या भगवानरावनं कुठून या यजमानाला महाराज द्याला माय हो मेला, याची जाता जाता गाडी उलथावा, आणि आम्हाला संध्याकाळच्या निरोप यावा बाळ्या मेला म्हणून. पण मी कुठं तुमच्यासाठी पापाचं सांगायचो. बाबाजी ज्यांनी आपल्यासाठी अर्थ कमवून दिलाय, त्यांच्यासाठी अंतकरणात ज्याच्यासाठी अर्थ आहे, त्याच्यासारखा जगात परमार्थ दुसरा कुठलाच मोठा नाही. आपल्यासाठी ज्यांनी अर्थ कमवलाय, त्या वयस्कर माणसांसाठी घरातल्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांच्याविषयी अर्थ ठेवा, आत्मीयता ठेवा. विटेवरच्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य आहे, काशीतल्या मालकाची सेवा केल्याचं पुण्य आहे. आपण वर्म सोडून देतो, हा एरंडाल पाणी घातलं, उसकोडा फट गेलं, दारुळी झोपी, फुटलं भोंड, बाण फोडून पलीकडे वड्यात पाणी, एरंड भिजले, उसकोडा फट. असं नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. त्या चंडाळणीनं नवरा बागलात घेतला, बापाला भाकर खाऊ देत नव्हती. गावातल्या तात्या प्रतिष्ठित माणसानं, बाबासारख्या माणसाने त्या पोराला सांगितलं, अरे अरे असं नाही रे, त्या वडिलाची परिस्थिती आम्ही पाहिली रे, लय कामं केली रे लोकाचे, त्यासाठी इतकी जमीन कमिली. तुमच्यासारख्याचं ऐकून, तात्यासारख्याचं ऐकून, तुमच्यासारख्याचं ऐकून त्या पोरानं जर डबल मायबापाला सांभाळलं तर तुम्हाला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. हे पसारा ठरत नाही, हे पसारा नाही, हे सारे, हे सारे 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 सार, हे सारे आपल्या सांगण्यानुसार एखादी चांगली गोष्ट होत असेल तर ते सारे. वर्ग शाळेत चालले, शाळेत चाललं पोरग. दुसऱ्या दिवशी 2 दिवस मंदिरापाशी बसलेलं दिसलं. का रे शाळेत जात नाही? फीस भरायला पैसे नाहीत. ठीक आहे, खरंच पैसे नाहीत? जी खरंच नाहीत. आईला बोलू तुझ्या? बोला दादा. श्रीमंत माणसाने त्याच्या आईशी हितकुज केलं, सांगितलं, माय पोरग 2 दिवसापासून मंदिराच्या वट्यावर दिसतंय, शाळेत का जात नाही बाई? दादा
लोकांचे रानं खुरपिते, घरातल्या लोकांच्या पोटाची व्यवस्था करते, शाळेत खर्च करायपुरते पैसे नाहीत, फीस भरायला पैसे नाहीत. उदार अंतकरणाने बाबा त्याने त्यात सस्ताईला 10-5 रुपये दिले. ते पोरग शाळेत गेलं, ते कलेक्टर झालं, देशाचा उगवता तारा झालं. त्या सस्ताईला 10 रुपयाकरता अडचणीत असताना ते जर शाळेत गेला असेल आणि श्रीमंतानं मदत केली असेल तर 100 यज्ञ केल्याचं पुण्य त्या 10 रुपयात ताकद आहे. 100 यज्ञ केल्याचं. हे सार तत्वात येते. सार सार आपण केलेलं सत्कर्म सार, आपण केलेलं भजन सार, याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी आसार. घेर वाऊगा पसारा. किती कोटी रुपयाचा बंगल्या गिरगावच्या बाळ्यान बांधल्यावर त्याचा धन्या त्याला छताव फुकीन. पोरग मला त्याचं नाव धनराज आहे, धनत्रयोदशीला झालत म्हणून शेजाऱ्याने सांगितलं याचं नाव धनराज ठेवा. आम्ही म्हणलं बाप फिरायला इकडं तिकडं, ह्यो फोकट्या धनराज. हे नशीब घेऊन आलेल. मा जन्म शिमग्यात आणि त्याचा जन्म दिवाळीत झाला. पुण्यवान असतात काय काय जे नशीब घेऊन आले. आपलं नशीब तसं खरतड, त्याला काय करा. किती मोठा बंगला बांधला आमचं पोरग मला छताव फुकीन. नाही, घर लागेल पण शेवटी आसार आहे. हेरवाऊगा पसारा आहे आपल्यासाठी पसारा. भूषणे काढोनी बांधोनी या देती यमाची हाती. हे सगळा पसारा आहे. सगळा काय धान्य असेल आपल्यासाठी पसारा. पण आपण जे हयातीत असताना आपल्याकडे 100 पोते गहू असतील, त्याच्यातलं 1 पोते गहू जर गरीबाच्या पोरीच्या लग्नासाठी खर्च केले तर 100 सप्ते केल्याचं पुण्य. मलेशियात वाढदिवस केला, 25 लाख खर्चिले, 100 गाई कापल्याचं पाप. हो, 100 गाई कापल्याचं पाप लागते. पैसे देवान दिलेत म्हणजे कुठं खर्चासाठी दिलेत का काय अद्याप नाही. आननाचिया भये कापे चळा चळा, अगा पशुचिया नव्हाळा तुझी बाप्पा. ऊस कशासाठी? खाण्यासाठी. डुक्कर खातंय जास्त, नाच खातंय कमी, नाच जास्त. हे तुम्हाला लक्षात येतं का नाही? मग डुकरानं ऊस जर 4 पेरे 32 कांड्याचे 4 जर ऊस खाल्ले तर त्याला 2 दिवस बाबा पुन्हा काही खायचं काम नाही. पण ही हलकट डुकराची अवलाद खाती कमी आणि एक पाटाभर ऊस जास्त मोडी. ती बुडातून करमला की वरचा वाळवतो. अशा डुकरासारख्या अवलादी आपल्यात पण येतात. मायबापानं कमीलेल्या त्या ऊस मोळड्यासारख्याच उधळायल्यात. पाप लागतंय. डुकराच्या यादीत येते, डुकराच्या यादीत. नीतिशास्त्र काय सामान्य सांगते? हे काय जनावराला वाचण्यासाठी केलंय का लोकांनी? गोट्या खेळणारी लोक होती का? अधिकारी लोक होती. अधिकारी लोक. हे रवाऊगा पसारा. मग आपण जे चुकीचं भजन करतो हे सार, सत्कर्म करतो हे सार, पुण्याचे काम सांगितले, फार मोठी यादी आहे. आपल्याला वेळ मोजका, वेळ तर संपला आपला, वाजून गेली आता ती. हे रवाऊगा पसारा. एक जण म्हणला घरातली लोक, ते पुढच्या कडव्यात सांगितलं. टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, टाकोनी पळती राणा पोरे, दंडोनी पळती राणा पोरे. अंगी होती पाट मोरे, अंगी होती पाट
टाकूनी पळती पोरे टाकूनी पळती किंवा तांदूळ एका वाटीत घ्या, वेळ झाला. टाकोनी पळती रांडापोरे किंवा सांडोनी पळती रांडापोरे याच्यावर 5 मिनिटं बोलतो. मग आपण गेली परत 1.5 मिनिटं एक श्लोक म्हणतो आणि फुलं टाकू. बाबाजी, प्रपंचातली माणसं, आपल्या सभोवतालची माणसं किती बेईमान असतात लक्षात घ्या. वयाचा फार टप्पा तुमचा पुढचा आहे. ह्या तिन्ही कीर्तनात जितकं बोललो का ते तुमच्या आशीर्वादावर बोललोय. तुम्हाला एक सांग का, मोठ्यांची सावली असली पाहिजे माणसाला, मोठ्यांचा आधार असला पाहिजे, मोठ्यांचा धाक असला पाहिजे आपल्याला. केळीला एवढा मोठा घड आला, 47 किलोचा घड लागला. घड 47 किलोचा आणि 22 रुपयाचा येळूची जिकणी दिल्यावर घड वाचला. जिकणी काढली की केळीचं झाड पालतं, पाडायला लागायच्या आधीच घड जनावराला टाकावं लागलं. तशी मोठ्या माणसांची जिकणी लागते, आधार लागतो. मोठ्यांच्या सानिध्यात राहावा, मोठ्यांच्या वाचमध्ये राहावा, मोठ्यांच्या आधारात राहावा, मोठ्यांच्या धाकात राहावा. माणसाचं जीवन उजळत असतं. मोठ्याच्या जीवनात बोललेली शब्द ही परीक्षेच्या चौकटीत येत असतात. एक लक्षात ठेवा, कैलास बा मोठे जर आपल्या पुढे बसून ऐकत असतील तर याचा अर्थ असा नाही आपण फार शहाणे येतं. मोठे आपल्याला तपासून निगळून टाकीत असतात. जनावराच्या तोंडात खाता खाता किती बी कठीण पदार्थ तो खात असतो, पण न रोहता चघळणारा पदार्थ तो खाली टाकीत असतो. तुम्ही अजून लक्षात घ्या, शिळी बाभळाच्या शेंगा खात असती, ब्या सगट खात असती, पण रोहत करताना शेंगा मध्ये ठेवती आणि ब्या धामुके म्हणतो आपण त्याला, ते खाली टाकत असतात. तसे ही लोक आपल्या कीर्तनात बसले म्हणजे असं नाचायचं नाही मी फार हुशार आहे. ही लोक तपासणार आणि तपासल्याच्या नंतर मार्क देण्याच्या लायकीचा नसतील त्या दिवशी कीर्तनात बसायचं सोडतील. ही वेळ ज्या वक्त्यावर येत असेल त्या वक्त्यानं समजायचं आपलं भाषण पाचकट आहे, आपलं भाषण आपलं वक्तव्य शास्त्राधार नाही. हो, शास्त्राच्या चौकटीत बसून या लोकांच्या सानिध्यात बोलावा, जीवन उजळत असतं. आदरणीय, पूजनीय, वंदनीय गुरुवर्य, या प्रांताला लाभलेलं एक आध्यात्मिक क्षेत्रातलं गोड साधारण सद्गुरू सुपेकर बाबा त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होतो. या परिसरातला यती योगी, जपी तपी, संन्यासी, अधिकारी, महात्मा, वारकरी, निष्ठावंत लोकांच्या चरणी प्रणाम करतो. माझ्या सेवेला पूर्ण थोडं सांगतो. आता रामराजेने जे प्रमाण दिलं दुसऱ्याकडे घातलं, टाकोनी पळती रांडापोळे. बाबाजी आपल्यासाठी अतूट प्रेम करणारी माणसं तीच एका वाक्यात सांगतात. महाराजांचं एक वाक्य, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. हे सोयरे धायरे सगळे एकत्र बसतात, विचार करतात, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. घरातले लोक, याचा पुढचा मुद्दा ऐका सज्जनांनो. घरातला प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्याच्या नंतर रडणारी कोण आहेत? आपली बाबा. रडणारी कोण आहेत? आपली. आणि शेवटचा कपडा आणायला पैसा देणारी कोण आहेत? आपलीच ना. सोयरे नसतात कपडे आणत शेवटचे. शेवटचा कपडा आणायला पैसे कोण देतात? आपलेच. चला, घरातला व्यक्ती गेल्याच्या नंतर तात्या रडणारी रक्ताच्या नात्यातली आपली असतात. आणि वळईतलं सरपण काढून देणारी कोण असतात? आपलीच असतात. लांबलच खंटाळा असलं तर सुताराचीतून करवत आणणारी कोण असतात? भावकीचीच लोक असतात ना. सोयरे कापीत असतात का तिथे? सोयरे लांबून बसलेले असतात, घरातली लोक असतात. कल्पना करा, जी माणसं घरातल्या व्यक्तीसाठी बाबाजी उकसापुकशी रडतात,
शेवटचा विस्तून येण्यासाठी गाडगं काढणारी कोण लोक असतात टाकून पळती रांडा पोरे हे मशानात नेणारी सुद्धा हीच असतात आणि तिथून वापस येणारी सुद्धा हीच असतात पण हे कधी कळते माहितीये का कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळ